नमस्कार मित्रांनो. राजा कधी हार मानत नाही. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत असतो. सिंह राशीचा सिंह राशीसाठी मे महिना जो आहे तो अगदी अशाच प्रकारचा आहे. एक थांबलेला श्वास आणि मग एक जोरदार सुरुवात. गेल्या जवळजवळ 1 वर्षात तुम्ही जे अनुभवलेलं आहे ना, ते काही साधं नव्हतं. सोपंही नव्हतं. तुम्ही प्रयत्न खूप केलेत, पण गोष्टी काही मनासारख्या घडल्या नव्हत्या. कामं वेळेवर पूर्ण होत नव्हती. अगदी जवळची माणसं सुद्धा वेगळीच वागत होती. ज्या वेळेला परिणाम दिसायला हवे होते, त्यावेळेला नेमका विलंब होत होता. आणि सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास, जो तुमचा सर्वात मोठा आधार आहे. आता तर तोच हळूहळू डळमळीत होऊ लागलेला आहे. सिंह राशीचा माणूस म्हणजे आत्मविश्वास, सळसळता आत्मविश्वास. तो जेव्हा चालतो तेव्हा लोक त्याच्याकडे पाहतात. तो जेव्हा बोलतो तेव्हा लोक त्यांचं ऐकतात. पण गेल्या काही काळामध्ये मात्र काही वेगळंच चाललं होतं. आणि त्यामुळे तुमच्या मनात सुद्धा काही नकारात्मक विचार सुद्धा डोकावले होते. मी इतकं काम करतो आहे, मी इतकं देतो आहे, परंतु प्रत्यक्षात मला त्याचे रिटर्न्स काय मिळत आहेत? हीच ती भावना होती, जी तुम्हाला आतून कुरतडत होती. पण आता तो काळ संपलेला आहे. मे महिना म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन अध्याय आहे. हा शेवटचा महिना आहे जिथे गुरु तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. आणि म्हणूनच हा महिना तुमच्यासाठी संधीचा दरवाजा उघडणार आहे. पण लक्षात ठेवा, हा फक्त लकी महिना मात्र नक्कीच नाही, स्ट्रॅटेजिक आहे. कारण जूनपासून जो काळ सुरू होणार आहे, म्हणजेच गुरुचं परिवर्तन होणार आहे जूनपासून. त्यामुळेच जूनपासून जो काळ सुरू होणार आहे, तो तुम्हाला परत-परत तुमची परीक्षा घेणार आहे. आणि म्हणूनच मे महिन्यात घेतलेले निर्णय हे मे महिन्यात केलेली खरी तर तयारी आहे. हीच तुमची पुढच्या वर्षभराची ताकद ठरणार आहे. आता जर आपण या महिन्याचा सुरुवातीचा विचार केला, तर अजूनही एप्रिलचा थोडा बहुत प्रभाव तुम्हाला या महिन्यात दिसेल. मन थोडंसं जड वाटेल. शरीर थकलेलं वाटेल. काही गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, अशी भावना असेल. पण जसजसा वेळ पुढे जाईल, विशेषतः महिन्याच्या 15 दिवसानंतर एकदम बदल जाणवायला सुरुवात होते. जणू काही तुम्ही स्वतःमध्ये पूर्णपणे परत एकदा जागृत झालेले आहात. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा येईल. तुमचं चालणं, बोलणं, निर्णय घेणं सगळं बदलायला लागेल. तुम्ही पुन्हा असर्टिव्ह व्हाल. कॉन्फिडन्स तुमचा जबरदस्त दिसून येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा स्वतःला प्रूव्ह कराल. या काळात तुमची धावपळ वाढेल. तुम्ही सतत बिझी राहाल. कधी कामासाठी, कधी एखाद्या संधीसाठी, कधी एखाद्या मीटिंगसाठी. पण यावेळेस ही धावपळ तुम्हाला त्रास मात्र देणार नाही. कारण यावेळेस तुमच्याकडे क्लॅरिटी आहे. तुम्ही काय करत आहात? का करत आहात? आणि त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे? याचं स्पष्टपणे तुमच्या समोर असेल. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर हा महिना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत, पूर्ण होत नाही आहेत, ज्या ठिकाणाहून पैसे येणं बाकी आहे, या सर्व गोष्टी आता मार्गी लागतील. तुम्हाला अचानक काही आर्थिक अपॉर्च्युनिटी सुद्धा दिसतील किंवा संधी दिसतील, ज्या तुम्ही आधी कधी कदाचित इग्नोर सुद्धा केलेल्या असतील. पण यावेळेस तुम्ही त्या नेमक्या पकडा. तुमच्या आधीच्या निर्णयाचं फळ तुम्हाला आता दिसू लागेल. जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर त्याचे रिटर्न सुद्धा चांगले मिळू लागतील. आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तुमचे अंदाज यावेळेस बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स मात्र होऊ देऊ नका. घर परिवारच्या बाबतीत सांगायचं झालं, तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तुम्हाला निश्चित दिसेल. नवीन घर घेण्याचा विचार असेल, घरात काही बदल करण्याचा विचार असेल किंवा घराशी संबंधित एखादं मोठं प्लॅनिंग असेल,
या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात. पण त्याचवेळी घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुम्ही जरी पुढे जात असाल, तरी तुमचं मूळ घरातच दडलेलं आहे. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना खूपच स्पेशल आहे. तुमची पर्सनॅलिटी यावेळेस इतकी स्ट्राँग असेल, की लोक तुमच्याकडे नॅचरली अट्रॅक्ट होतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमचं बॉन्डिंग खूप मजबूत होईल. तुमच्यात एक पॅशन आहे, एक कनेक्शन आहे आणि त्याची वाढ सुद्धा होताना दिसेल. आणि जर तुम्ही सिंगल असाल, तर एखादं असं नातं सुरू होऊ शकतं, की जे फक्त आकर्षणापुरतंच मर्यादित नसेल, तर एक स्ट्रॉंग इमोशनल कनेक्शन सुरू होईल. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडेसे चॅलेंजेस येऊ शकतात. छोट्या-मोठ्या गोष्टीवरून मतभेद होणं किंवा जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी समोर येऊ शकतात. पण हे काही जास्त कालावधीसाठी टिकणार नाही. कारण पहिल्या पंधरवड्यानंतर स्थिती पूर्णपणे बदलेल. तुम्ही आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध अधिकच हार्मोनियस होईल. एकमेकांना तुम्ही जास्त समजून घ्याल. एकत्र वेळ घालवाल आणि त्यामुळे नातं अजूनच घट्ट होईल. करिअरच्या बाबतीत हा महिना तुम्हाला एक वेगळीच ओळख देऊ शकतो. तुमचं काम लोकांच्या नजरेत येईल. तुमचं कौतुक होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेकग्निशन मिळेल. तुमच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या येतील, पण तुम्ही त्या पूर्ण सुद्धा करू शकाल. तुमच्यातील लीडरशिप क्वालिटीज, तुमच्यातली कमांड, तुमच्यातली ऑथॉरिटी हे सगळं काही या महिन्यात दिसून येईल. एकंदरीतच पाहायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी फक्त रिकव्हरी नाही, हा रिबर्थ आहे. तुम्ही परत एकदा स्वतःला सापडाल किंवा तुमचं स्वत्व तुम्हाला समजू शकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्याच्या 17 ते साधारणतः 23-24 मे तारखेच्या दरम्यान भावनेच्या भरात जाऊन किंवा फक्त इगोमध्ये येऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. या महिन्यात 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावास्या आहे. या दिवसांच्या आसपास तुमच्या भावभावनांमध्ये मोठे चढ-उतार होऊ शकते. म्हणून या काळात शांत राहणं, निरीक्षण करणं हेच योग्य ठरेल. शेवटी एकच गोष्ट सांगतो. हा महिना तुम्हाला तुमचं सामर्थ्य परत देणार आहे. ज्या सिंहाने थोड्या काळासाठी स्वतःवरच शंका घेतली होती, तो आता पूर्ण गरजणार आहे. ही वेळ आहे परत एकदा स्वतःला सिद्ध करण्याची. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.